तो संदर्भ त्या वाक्याला आहे की जोपर्यंत बाहेरचा जो साचलेला काजळी आहे ती जोपर्यंत पुसली जात नाही तोपर्यंत आत असलेला विवेक तुम्हाला, आत असलेला दिवा तुम्हाला नीटपणे प्रकाश देऊ शकत नाही. त्यामुळं ही उपमा दिली आहे की विवेक हा माझ्यामधला दिवा आहे आणि अविवेक ही त्याच्या भोवतीची काजळी आहे. जोपर्यंत ती काजळी पुसली जात नाही तोपर्यंत विवेकाचा दीप उजळत नाही आणि त्याचा प्रकाश आपल्याला मिळत नाही. त्यामुळं हा माझ्यामधलाच अविवेक माझ्यामधल्याच विवेकाला ग्रासून टाकतो. सर तुम्ही दिलं मी अँड माय सेल्फ, तर त्याच्या पुढे रूल्स घेऊ शकते. मी आणि मीच आणि माझे विचार म्हणजे रूल म्हणजे नियम, पण ते तुमच्या भाषेत म्हणजे विवेक, ते चांगल्या प्रकारे सुधरू शकतो. माणूस सुधरू शकतो म्हणजे चांगला होऊ शकतो ना. हो, म्हणजे काय आहे की त्याला 3 ह्याच्यासाठी केलेलं नाही की याच्यामध्ये सुद्धा विचार आहेत, याच्यामध्ये सुद्धा विचार आहेत. आणि गंमत तुम्ही जो रूल हा शब्द वापरताय तर ना जो जो चुकीच्या मार्गावर चाललेला आहे त्याचे पण आपले आपले रूल असतात, त्याचे पण आपले आपले ठोकताळे असतात आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्याचे ठोकताळे हे 100% बरोबरच असतात. त्यामुळं याचेही रूल्स असतील आणि याचेही रूल्स असतील. त्यामुळे रूल कोणाचे फॉलो करायचे आहेत आपल्याला हा त्याच्यामधला चॉईसचा भाग आहे. म्हणजे आपण कशाची निवड करतोय. आणि मग हे ना 100% जात नाहीत. म्हणजे बघा आपल्याकडं परत 2 संकल्पना आहेत. देव आणि दानव ह्या 2 संकल्पना आहेत आपल्याकडं. या तुम्ही संकल्पना म्हणायला लागलोय कारण की मी एवढा काही फार मंदिरात जाऊन डोकं ठेवणारा आस्तिक माणूस नाही. म्हणजे देव म्हणजे काय आहे तर ज्याच्यामध्ये सगळ्या विवेकी गुणांचा भरणा आहे तो देवत्वाला पोचलेला, आणि ज्याच्यामध्ये अविवेकी गुणांचा भरणा आहे त्याला आपण दानव म्हणतो. पण त्याचा अर्थ या व्यक्तीमध्ये थोडासुद्धा देवाचा अंश नसतो असा आहे का? नाही. म्हणजे रावण हा राक्षस होता, दानव होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या चांगल्या गुणांचा भरणा होता. पण एक्सप्रेशन जास्त कशाचं होतं? त्यातल्या राक्षसी गुणांचं किंवा त्यातल्या अवगुणांचं. काम क्रोध मद मोह मत्सर हे जे सगळे त्याला षड रिपू असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या काम क्रोध मद मोह मत्सराचा भरणा त्याच्यामुळे असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेली बाकीचे चांगले गुण म्हणजे त्याचं शौर्य आहे, त्याची तपश्चर्या आहे, त्याच्याकडं असलेलं पांडित्य आहे वेगवेगळ्या विषयांमधलं, ह्या सगळ्या गोष्टी झाकोळल्या जातात. म्हणजेच ह्या अविवेकाच्या मध्ये त्याचा विवेक हा म्हणजे एकीकडं त्याला कळत असतं की आपण जे सगळं करायला लागलोय हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे सीतेला मी डांबून ठेवणं हे चुकीचं आहे हे त्याला कळालं असलं किंवा काही लोकांनी सांगितलं असेल तरी त्याचा अहंकार त्याला मान्य करू देत नाही की माझं चूक आहे. नाही नाही नाही, हे असंच होईल. म्हणजे तो अहंकार हा आपल्या अविवेकाचं प्रतीक बनतो. आणि इकडं राम जो आहे हा सद्गुणांचा पुतळा आहे. त्याचा अर्थ रामामध्ये कुठलेच अवगुण नाही आहेत असं नाही आहे. त्यामुळे आपण जे आहोत ना खरं तर हा मानव जो आहे हा दोन्हीचं मिक्सचर आहे. आपल्या प्रत्येकामध्ये काही गुण हे देवत्वाचे आहेत आणि काही गुण हे
दानवाचे आहेत. पण आपण त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गुणांना निवडतो आणि कुठल्या गुणांना आपल्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, एक्सप्रेशनमध्ये आणतो, त्याच्यानुसार आपलं कॅटेगरायझेशन होत असतं की आपण कुठल्या बाजूचे. म्हणजे एखादा हा देव माणूस आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर म्हणजे काय म्हणत असतो की याच्यामध्ये चांगल्या गुणांचं एक्सप्रेशन जास्त आहे, किंवा हा मात्र एकदम नीच प्रवृत्तीचा राक्षसी माणूस आहे असं आपण एखाद्याबद्दल म्हणत असू, तर त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामधल्या त्या वाईट गुणांचं एक्सप्रेशन जास्त असतं. पण त्याचा अर्थ त्याच्यामध्ये हे गुण नसतात असं नाही आहे. त्यामुळं हे दोन्ही मी माझ्यामध्ये आहेत. माझ्यामध्येच विवेकाचा ट्रॅक आहे, माझ्यामध्येच अविवेकाचा ट्रॅक आहे, म्हणजे विचारांचा ट्रॅक असं आपण म्हणायला लागलो. त्यामुळं माझं सगळं वर्तन हे या दोन्हीमधला बॅलन्स मी कसा साधलेला आहे याच्यावर ठरत असतं. त्यामुळे माझं पारडं जिकडं जास्त जड त्या बाजूचं एक्सप्रेशन जास्त होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं व्यसन आपण जेव्हा करतो, त्यामुळे व्यसनाला आपल्या वर्तनाच्या, म्हणजे व्यसन जेव्हा आपण करतो, आपण त्या व्यसनाच्या आहारी जातो, ज्याला आपण आजाराच्या पातळीवर आपलं व्यसन गेलंय असं म्हणतो. तर व्यसन हे पिणं हे वर्तन आहे असं आपण म्हणतोय, आणि त्या वर्तनाच्या मागे काही विचार आहेत, काही भावना आहेत, ज्या आपल्याला ते व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करतात. ह्या विचार भावनांना ह्या दोन्हीपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हा आपला चॉईस असतो. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या पिण्याचं समर्थन करतोय तोपर्यंत आपल्या दृष्टीनं ते या कॅटेगरीत असतात. आपल्या दृष्टीनं म्हणजे परत गंमत कशी आहे बघा, की आपल्याला नीट तपासून बघावं लागतं की मला जो विवेक वाटतोय तो खराच विवेक आहे का, म्हणजे मला जे योग्य वाटतंय ते खरंच योग्य आहे का. कारण की बाकी सत्य जे असतं ना ते सत्य सत्य असतं, ते वेगवेगळ्या अँगलनी बघितल्यानंतर बदलायला नाही पाहिजे. पण तरीसुद्धा आपण वेगवेगळे संदर्भ देऊन त्या सत्याची मोडतोड करत असतो, आणि वकिलांचं ते खूप काम असतं. हो ना, वकील एक्सपर्ट असतात. आणि तसे बघितलं तर आपण सगळेजण वकील आहेत. आपण सगळेजण वकील आहेत. कुणाचे? आपलेच. आणि आपण स्वतःची वकिली, मग ते आपलं वर्तन हे योग्य असो किंवा अयोग्य असो, आपण रेटून करत असतो की नाही हेच कसं बरोबर आहे. आणि मग तिथं सगळा हा म्हणजे मग आपण कोणाच्या बाजूनी लढायलोत. त्यामुळे ही निवड ही आपल्या व्यसनमुक्तीच्या प्रवासातला खूप कळीचा मुद्दा आहे. स्वाभिमान आणि गर्व पण येतो. हां, यामध्ये नम्रता आणि वास्तवामधला फरक कसा ओळखायचा? नम्रता आणि वास्तवादी विचारसरणीचा फरक कसा ओळखायचा? कारण मी म्हणल्यावर स्वाभिमान आला, मीच म्हणल्यावर गर्व आला. ह्याच्यामध्ये नम्रता आणि वास्तव यामधला फरक कसा ओळखायचा? काय काय नाही, बोल बोल. आपला विषय व्यसनमुक्तीचा आहे. नाही नाही, त्यांनी त्याच संदर्भाने तो प्रश्न विचारला आहे. म्हणजे डायव्हर्जन नाही आहे. म्हणजे आपण जो मागच्या वेळेस त्याच्याशी बोललो होतो त्यानंतर तो परत माझ्याशी बसून बोलला. त्याला विचारायचं होतं की नेमकं मी काय करायला पाहिजे. मी त्याला असं म्हणालो होतो की तुम्ही
जे काही मांडलंत इथं, की तुम्ही असं म्हणालात की मी या पद्धतीनं वागलो, माझ्यामध्ये हे दोष होते आणि त्याच्यामुळं मी असा वागत आलो आहे. आता तसं बघायला गेलं तर ती कबुली होती, ती जी पहिली पायरी आहे. पहिली पायरी काय आहे? स्वीकाराची आहे, की त्यांनी स्वीकार केला सगळ्यांच्या समोर की बाबा मी असा वाईट आहे, मी एवढा अहंकारी आहे, मी असा नीच आहे, मी असा दुसऱ्यांना त्रास देणारा आहे, मी दुसऱ्यांचा असा लुबाडणारा आहे, खोटं बोलणारा आहे, असे वगैरे वगैरे त्यांनी बरेच मुद्दे मांडले होते. मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही मुद्दे मांडले आणि तुम्ही स्वीकार केला, हे जरी योग्य असलं तरीसुद्धा तो स्वीकार ज्या पद्धतीनं तुम्ही मांडत होतात, ज्या पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला असं जाणवलं की त्या सांगण्यामध्ये पण एक अहंकार आहे. म्हणजे जर माझ्या चुकांची मी कबुली देतोय आणि ती अहंकारानं देतोय, तर मग ह्या दोन गोष्टी मॅच होत नाहीत. त्याच्यामुळं त्या माझ्या मनापर्यंत, तुमच्या मनाला खरोखरच पटलंय असं माझ्यापर्यंत पोचलं नाही, असं मी त्यांच्यापुढं मुद्दा मांडला. की त्यामुळं जेव्हा आपण एखाद्यासमोर जाऊन सांगतो की मला खरोखर कळालंय, माझं चुकलंय, म्हणजे कसं आहे की आपण समजा उदाहरणादाखल घेऊ की घरामध्ये आपण वडिलांच्या नकळत त्यांच्या खिशातून काही पैसे काढून घेतले. आपण अजून लहान आहेत, अजून एवढे मोठे झाले नाहीत. म्हणजे आपण चोरी केली, म्हणजे हा आपण चुकीचं कर्म केलं. नंतर ते सगळ्यांना कळालं, पण आपण ते कबूल करत नव्हतो आणि आपण परत वडिलांसमोर आलो आणि मला हां घेतलेत तुमच्या खिशातून 500 रुपये बरं का, असं जर मी त्यांना म्हणालो, तर या म्हणण्याला मला त्या चोरी केल्याची जाणीव झाली आणि माझं चुकलंय असं मी म्हणतोय, असं म्हणता येईल का? असं म्हणता येणार नाही. म्हणजे ते म्हणणं कसं अपेक्षित असेल, बाबा माझं चूक झाली बरं का, मी तुम्हाला न सांगता तुमच्या खिशातून 500ची नोट काढून घेतली, माझं चुकलंय आणि मी ह्याच्यापुढं असं कधीच करणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो. दोन्हीतलं कुठलं एक्सप्रेशन वडिलांना योग्य वाटेल किंवा त्यांना पटेल? दुसरं वालं. कारण की दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये, त्याच्या सांगण्यामध्ये, त्याच्या एक्सप्रेशनमध्ये त्याला ते मनाला जाणवलंय, मनाला पटलंय आणि तो ते करायला नाही पाहिजे याची पण जाणीव झाली आहे. पण मी जर बाबा घेतले होते तुमच्या ह्यातून 500 रुपये असं त्यांना सांगत असेल, तर त्याच्यामध्ये फक्त ते कबूल केलंय पण त्याची चुकीची जाणीव नाही आहे. बाबा मी घेतले पैसे, हा त्याचा स्वभाव झाला असेल, कारण हा रेग्युलरच आहे. मी जर म्हटलं माझ्या वडिलांना हा बाबा घेतले तुमचे पैसे, हा त्याचा डेली स्वभाव झाला असेल. हो. हा बाबा घेतले पैसे, 500 मला लागत होते, हा हा घेतले कॅशवर घेतले. पण मी जर उठले बोलतोय तर हा माझा रेग्युलर स्वभाव. हो, पण मग त्याला आपण जरी स्वभाव म्हणालो तरी ते योग्य एक्सप्रेशन आहे का? हा रेग्युलर आहे सर. नाही नाही, जरी तो स्वभावाचा भाग असला तर मग तो स्वभावातला तो गुण आहे या पद्धतीनं बोलण्याचा, त्याला योग्य ठरवायचं का? नाही सर, जे गुणितला होता तो चुकीचा आहे. हां, त्यामुळे मुद्दा तो आहे की माझ्या हा स्वभावाचा, मी बोलतोच असो, माझा आवाजच असा आहे, मी काय करणार, हे मग जर मग मुळातच जर माझ्या स्वभावात दोष आहेत तर मला काम करावं लागेल स्वभावावर. मला माझ्या स्वभावावर काम करावं लागेल. आणि माझा स्वभाव जरी असला की मी अभिमानी आहे, मला अभिमान आहे की मी एक डॉक्टर आहे, मला अभिमान आहे की मी एक चांगलं मोठं हॉस्पिटल चालवतो, पण मला त्याचा गर्व आहे का?
कारण की अभिमान असणं म्हणजे त्याच्याबद्दलचं स्वतःला अभिमान म्हणजे मला त्याच्याबद्दल छान वाटणं हे अपेक्षित आहे. पण मला त्याच्याबद्दल दुसरा एक शब्द आहे दुराभिमान असा शब्द आहे. म्हणजे तो अभिमान नको तितका जास्त आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये एक गर्वाची एक अहंकाराची भावना निर्माण होणं. म्हणजे मी जर म्हणाला की माझं हॉस्पिटल आहे तू इथं ॲडमिट आहेस, हे अपेक्षित एक्सप्रेशन नाही आहे. त्याच्या मी जर असं म्हणत असेल तर त्याच्यामुळं माझी योग्यता वाढण्याच्या ऐवजी ती कमी होते.